आज मी तुम्हाला मोठ्या कोळंबीपासून कालवण बनवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीची कोळंबी आणली होती आणि साफ करून आणली होती. मी साफ कशी करायची त्याची पण मी व्हिडिओ टाकलेली आहे. अशा पद्धतीचा मधला जो काळा धागा असतो ना तो काढून बघा असे साफ करून आणलेले आहे. खूप रेसिपी जे कोळंबीच्या बनवलेल्या आहेत का ना त्याच्यामध्ये स्पष्ट दाखवलेलं आहे की त्याचा धागा पुढचं तोंड कसं काढायचं ते. आणि वजनाला 1 किलो आहे. आता आपल्याला कोळंबीसाठी वाटण बनवायचे. तर हे वाटण घेतलेलं आहे बघा प्लेटमध्ये. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि देठं पण घेतलेली आहे. अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. 1 कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा, त्याचे पण तुकडे करून घेतलेले. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. 1 गड्डी लसूण, अर्धा इंचापेक्षा जास्त असं आलं घेतलेलं, एकदम पातळ तुकडे करून घेतलेलं. 1 इंच घेतलं तरी पण चालू शकते. आणि एकदम थोडंसं बघा सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर सगळं सुक्कं खोबरं घेऊ शकता, नाही तर सगळं ओलं खोबरं एकदम थोडंसं मी घेतलेलं आहे. मोठा 1 चमचा मी धने घेतलेले आहेत. एवढं वाटण मी करून घेणार आहे. ह्या वाटणमध्ये तुमच्याकडे जर सुक्या मिरच्या असल्या का नाही तर त्या पण तुम्ही ह्याच्यावर बारीक करू शकता. वरनं मग मसाला टाकायची गरज पडत नाही. जसं आपण मिरची पावडर वगैरे टाकायची गरज पडत नाही. तसं वाटण बनवलं तर चालेल. वाटणाच्या पण सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. भाजूनसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. आता हे मी कच्चं सगळं वाटून घेणार आहे मिक्सरला. थोडंसं पाणी टाकून बघा वाटण मी बनवून घेतलेलं आहे एकदम बारीक असं. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया. तेल काढणार आहे मी अर्धी पळी. तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल. आणि तेल गरम होऊन देऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये वाटण काढून घेऊया. गॅस करायचा कधी पण असं टाकताना बारीक, अंगावर वगैरे उडेल. वाटण मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता गॅस आहे मीडियम. बारीक केला होता वत्ताना, परत केला होता मीडियम. आता त्याला काय 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं तेल सुटस्तवर. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया. गॅस मिडियमच आहे. 1 चमचा गरम मसाला. सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. चवीप्रमाणे टाकायचं मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण कोळंबीला मीठ पण असतं. हा आगरी मसाला आहे, त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. कोणता पण टाकला तर चालेल, आपला कांदा लसूण मसाला वगैरे. थोडीशी हळद, मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता हे पण चांगलं मी परतून घेते. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मसाला टाकल्यानंतर. गॅस मिडियमच आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकून घेऊ. पाण्यात ठेवली होती ना, परतून घेते. फक्त मी परतून घेतलेलं आहे 1 मिनिटभर मसाल्यामध्ये. जास्त परतायची गरज नाही आहे त्याला. सुकी पाहिजे असली तर त्यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी काढून घेतलं होतं अर्धा ग्लास. पहिले हे मिक्स करून घेऊया. अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे. सुक्कं बनवायचं असेल तर थोडंसंच पाणी टाकून झाकण ठेवायचं. खूप छान होते. मी कोळंबी थाळी वगैरे सगळं टाकलेलं आहे. कोळंबीचा भात, सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. ह्यात मी अजून पाणी टाकणार आहे 1 ग्लास. एकूण आपण 1.5 ग्लास टाकलेलं आहे पाणी. मिक्स करून घेते. तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं. मस्त असं मिक्स केलेलं आहे. गॅस मिडियमच आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोकम टाकणार आहे. ह्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकले. 4 तुकडे मी कोकमचे टाकलेले आहेत. कोकमच्या जागी तुम्ही आगळ असेल तर आगळ पण टाकू शकता 1 चमचाभर. चिंचेचा कोळ हवा असेल तर चिंचेचा कोळ पण तुम्ही टाकू शकता. चिंच भिजत घालायची, तिचा कोळ काढायचा आणि ते पण टाकू शकता. मी काय करणार आहे माहिती आहे का, गॅस करणार आहे बारीक. त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे असं तिरकं आणि शिजून देणार आहे. एवढं झाकण बघा मी उघडं ठेवलं होतं आणि बारीक गॅसवर मी 10 मिनटं शिजवून दिले. 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. मस्त असं बघा झालेलं आहे. खूप छान लागतं बरं का, तरी पण मस्त येते. आणि चवीला एक तर छान होतं ना. एकदा अशा पद्धतीत एकदम झटपट कोळंबीचं कालवण करून बघा. एवढं पातळ झालेलं आहे. घट्ट पाहिजे तर तुम्ही घट्ट शिवू शकता, पातळ पाहिजे तर पातळ ठेवू शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.